पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तर मी आत्म्याच्या फळाविषयी शिकवते. प्रीती, आनंद, शांती, संयम, दया, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. आज मी दयाळूपणा आणि चांगुलपणावर शिकवण देणार आहे. दयाळूपणा आणि चांगुलपणा या दोघात फरक काय? मला तर समानच वाटतात ते. खरं तर दयाळूपणा आपण ज्यासोबत जगतो ती प्रवृत्ती आहे आणि चांगुलपणा आपण जे जे करतो त्याच्याशी संबंधित आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारच्याच प्रवृत्तीमुळे जे आपल्यात असते त्यामुळे आपण अशी छान व्यक्ती आहोत आणि सौम्य चांगल्या प्रवृत्तीची व्यक्ती. आणि म्हणूनच दया करणं हे स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की जगातले सगळेच लोक असे नसतात. पण उत्तम बातमी अशी आहे की आपण बदलू शकतो. लक्षात घ्या, आपण बदलू शकतो. बघा, केवळ बदलायचा प्रयत्न केला म्हणून मी बदलत नाही, तर मी बदलते कारण परमेश्वराने मला सक्षम केलंय माझ्या नव्या जन्माने माझ्यातल्या आतल्या माणसाला एक असं बीज जे या सर्वोत्तम अशा फळाचं आहे. आता जर तुमच्याकडे बीज असेल तर ते पीक देणारच आहे, पण ते तुम्ही पेरायला हवं, त्याला पाणी घालायला हवं, त्याच्या भोवतीची तणं काढायला हवीत, त्याकडे लक्ष द्यायला हवं. प्रत्येक वेळी आत्म्याच्या फळात वाटचाल करण्याची संधी मिळाली आणि तसं तुम्ही केलंत, त्या बाबतीत तुम्ही अधिक सामर्थ्यवान होत जाता आणि पुढच्या वेळी तुम्ही ते अगदी सहज करू शकता. परमेश्वरासोबत वाटचाल करत असताना त्याने मला बरंच बदललंय आणि खरं सांगते की मी होते तशी व्यक्ती आता मी मुळीच नाहीये. आणि मला माहिती आहे की तुमच्यापैकी कित्येकांना असाच अनुभव आला असेल. किती जण म्हणू शकता देवाने तुमच्यात परिवर्तन घडवलंय? पूर्वीपेक्षा तुम्ही खरंच खूप सुधारलायत, नाही का? आमेन. किती जणांना लोकांसाठी काही करायला आवडतं आणि बघा, हे म्हणणं किती छान बाब आहे की तुम्ही कसे होता त्याची आठवण करणं. एका मिनिटासाठी आपण जरा आठवूया ते. कसं तुम्हाला प्रामाणिकपणे इतरांसाठी काही करायला खरोखर आवडतं, खरंच आवडतं, मनापासून आवडतं. आणि गलातिकरास अध्याय 5 वचन 22, आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध म्हणजे तुम्ही सातत्याने वाटचाल करायला हवी. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. तुम्ही सातत्याने यात वाटचाल केलीत तर सैतानालाही तुमच्यात दोष काढायला त्रास होईल. फक्त तुम्ही सातत्याने यात वाटचाल करायलाच हवी. बघा, आपण ज्यावर लक्ष केंद्रित करतो आपल्या आयुष्यात त्याचीच वाढ होऊन ते परिपक्व होतं आणि ते विकसित होतं. म्हणूनच तुम्हाला काय हवंय यावरच जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर ते प्राप्त करण्याच्या मार्गावर लक्ष ठेवाल आणि अधिक स्वार्थी होत जाल, जरी तुम्ही त्यावर ख्रिस्ती नामफलक लावला तरी. त्याऐवजी जर तुम्ही जाल तिथे आपलं लक्ष आत्म्याच्या फळावर आणि इतरांसाठी आशीर्वादित ठरण्यावर आणि देवाच्या आज्ञापालनावर केंद्रित केलं तर तेच तुमच्या जीवनात वाढेल. मी मागे कधीतरी विचारलं होतं की प्रीती आणि आत्म्याच्या फळांचा अभ्यास करत तुम्ही तुमच्या जीवनातला किती काळ घालवलाय? तुम्ही आत्म्याच्या फळांविषयी किती पुस्तकं वाचली आहेत? आत्म्याच्या फळांविषयी तुम्ही किती बायबल अभ्यास केलाय? आणि आत्म्याच्या फळांविषयीच्या किती सीडीज, डीव्हीडीज तुमच्याकडे आहेत? आणि खरं तर तुमच्या वाचनालयाकडे पाहून मला समजू शकतं की तुम्ही कशाला महत्त्व देता. तुम्ही प्रीतीवर किती पुस्तकं वाचलेली आहेत? तुम्ही प्रीतीविषयी कितीदा अभ्यास करता? आणि तुम्ही कधी करंथीकरांचं पहिलं पुस्तक 13वा अध्याय निवडून त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतलाय? संयम म्हणजे काय? दयाळू म्हणजे काय? चांगुलपणा म्हणजे काय? सौम्यता म्हणजे काय? मी आज तुम्हाला प्रोत्साहित करतेय, अभ्यास करा की देवासाठी काय महत्वाचं आहे. देवासाठी पहिले थेसलोनिकरास अध्याय 5. आणि हो, आणखीन एक गोष्ट, तुम्ही जितके असे वागाल तितके आनंदी राहाल तुम्ही.
हे केवळ इतरांसाठी नाहीये की तुम्हाला त्यातून काहीच मिळत नाही असं नाही. आपण जितके असं वागू, नंबर 1 परमेश्वराचा चेहरा तितकाच खुलतो, जे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला देवाला आनंदी ठेवायचंय, नाही का? आणि मला वाटतं त्याच्याकडे असे बरेच चेहरे ज्यांच्याकडे पाहून त्याला दुःखी वाटेल, म्हणून मला त्याला खुश करणारी बनायचंय. आणि म्हणूनच तुम्ही देवाच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता. तुम्ही जितक्या अधिक या गोष्टी कराल तितके तुम्ही सुखी व्हाल आणि आत्म्याच्या फळात तुम्ही वाटचाल कराल आणि ताबडतोब आपला आनंद वाढवू शकाल. आपण पहिल्या थेसलोनिकरांसमधली 4 वचनं पाहणार आहोत. पौल मंडळीला सर्वसाधारण सूचना देत होता आणि मला या गोष्टीचं नवल वाटतं. त्याच्या सूचनेची जी भाषा होती ती याच गोष्टींबाबत होती. वचन 8, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. यापूर्वीच या गोष्टी परिधान करण्याविषयी मी बोलले आणि ही खरं तर अजब बाब आहे की बायबल आपल्याला बऱ्याचदा सांगतं कुठल्या गोष्टी परिधान कराव्यात आणि कुठल्या काढून टाकाव्यात. आणि अनेक वर्षांपूर्वी मला एक स्वप्न वारंवार पडायचं आणि त्रास द्यायचं की मी एका सभेला जायची वाट पाहतेय आणि मी माझा पायजमा घातलाय आणि मी त्या ट्रकची वाट पाहते ज्यात माझे इतर कपडे येणार असतात पण ते येता येत नाहीत आणि ती उपासना संपून जाते आणि माझी बाहेर पडायची वेळ येते आणि माझी स्थिती लाजिरवाणी होते कारण मला माझ्या पायजम्यातच लोकांसमोर उभं राहावं लागतं. मला त्या स्वप्नाचा अर्थच लागायचा नाही. आणि मग अनेक वर्षांनंतर परमेश्वर मला हे शिकवायला लागला की मी प्रीती आणि नीतिमत्ता धारण करावी आणि शांतीच्या पादुका धारण कराव्या, दयाळूपणा धारण करावा. तो मला हे शिकवू पाहत होता की आत्म्याने मी व्यवस्थित तयार होत नव्हते. आता बघा, आध्यात्मिकरित्या काहीही धारण करण्यासाठी त्याची तयारी ही मानसिक असायला हवी. म्हणूनच तुम्ही दयाळूपणाने किंवा चांगुलपणाने कुणाशीही विचार न करता वागूच शकणार नाही. त्याबद्दल तुम्ही विचार करायला हवा. हा दिवस संपल्यावर तुम्ही काय कराल याचा विचार करा. तुम्ही आज कुणासाठी तरी आशीर्वादित ठरूया असा विचार केलाय का सांगा मला. आज तुम्ही काय विचार केला सकाळी सकाळी? मी केला. मी कोणी महान व्यक्ती असल्यामुळे हे सांगत नाहीये. हो जॉयस, मी सांगते कारण मी अनेक वर्ष दयनीय जीवन जगले आणि शेवटी मला समजलं की मी किती सुखी आहे आणि मला त्यातच कार्य करायचंय. एक सांगू, तुम्ही देवाला जितका आनंदी ठेवाल तितके तुम्ही आनंदी राहाल कारण त्याचा आत्मा तुमच्यात वास करतो. जर पवित्र आत्मा खिन्न होईल तुम्ही दुःखी व्हाल आणि तो हसला तर तुम्हीही हसाल. आशीर्वाद ठरण्याची योजना करा. आधीच ठरवा की जेव्हा कोणी तुमचा अपमान करेल तुम्ही ताबडतोब क्षमा कराल. तत्परतेने क्षमा करण्याची योजना आधीच ठरवा. आधीच ठरवा की तुम्ही वस्तू देऊन टाकाल, लोकांचं कौतुक कराल, लोकांना प्रोत्साहित कराल. सकाळी उठून ठरवा की ठीक आहे प्रभू, हे आजचं माझं ध्येय आहे. मी जाईन तिथे कुणास ठाऊक मला किती माणसं भेटतील, बहुधा 15, 20, 25, पण मला दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी बरं वाटण्यासाठी काहीतरी चांगलं म्हणेन जेणेकरून त्यांना पूर्वीपेक्षा बरं वाटेल. किती जणांना समजतं आपलं मन स्वतःवरून जितकं मोकळं होईल तितकेच आपण मुक्त बनत जाऊ. मला देवाने ज्या सगळ्यात मोठ्या गोष्टीपासून मुक्त केली ती मीच. म्हणजे माझं आयुष्य केवळ मीच होतं. मला स्वतःचा वैताग आला होता. कोणी असंही ज्यांना स्वतःचाच कंटाळा आलाय, ज्यांना स्वतः पलीकडे पोहोचायचंय. तुम्ही ते नक्कीच करू शकता, पण एक सांगू, तुम्ही ते हेतुपूर्वक करायला हवं. हेतुपूर्वक. तसं वाटण्याची वाट पाहू नका. आज सकाळी उठल्या उठल्या मला कसं वाटलं हे जाणण्यात तुम्हाला रस आहे का? काही कारणास्तव या आठवड्याच्या अखेरीस मी थकले, पण कुणास ठाऊक का? म्हणजे कुणास ठाऊक, पण मी आपलं जाऊन करायचं ते करते. एक सांगू, फिल विकहॅमची तब्येत बरी नाहीये, पण तो इथे येऊन उपासनेचा पुढाकार करतोय आणि तो त्याच्या वाट्याचं सर्वोत्तम कार्य करतोय आणि सर्वोत्तम पद्धतीने करतोय तो ते. तर म्हणूनच तुम्हालाही दरवेळी लोकांसाठी आशीर्वादित ठरण्यासाठी बरं वाटलंच पाहिजे असं नाही. लोकांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला दरवेळी बरं वाटण्याची वाट बघायची गरज नाही. यानेच आपल्या जीवनात आपलं चारित्र्य विकसित होतं. जेव्हा आपण तेच करतो जे आपण करायला हवं, मग ते आपल्याला करावंसं वाटत असो किंवा नाही. विचित्र वागण्यासाठी बरं न वाटणं हे निमित्त नाही. मला आज काही बरं वाटत नव्हतं, मी थकले होते आणि प्रभू
मदत कर देवा. एक सांगू, हे माझ्यासाठी इतक्या वर्षांपासून असं आहे की हो, मला हे करायला खरंच खूप आवडतं, पण बहुधा ही माझी 5,000वी सभा असेल कदाचित. आणि म्हणून मला स्वतःला ताजतवानं ठेवायचंय, माझी प्रवृत्ती योग्य ठेवायची. बघा, जर आपण अधिक थकलेले असू तर आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतात आपली प्रवृत्ती योग्य राखण्यासाठी. आणि म्हणूनच मी काही गोष्टी आधीच आखल्या ज्या मी लोकांसाठी करणार होते. आणि जेव्हा मी घरी परतीन, एक सांगू, तुम्ही जितकं स्वतःवरून आपलं लक्ष काढाल ना, तुम्ही तितकेच आनंदी राहाल, हे लक्षात घ्या. म्हणून मी पुन्हा विचारते, मला मोठ्याने उत्तराची अपेक्षा आहे की मी केवळ तुम्हाला स्वतःविषयीचे काही प्रश्न विचारणार आहे. दयाळूपणा आणि चांगुलपणाविषयी तुम्ही कधी बसून योजना आखलीये का? आपण या गोष्टींची योजना आखायला हवी. तुमचं मन प्रीतीवर स्थापित करूनच तुम्ही प्रीती धारण करता. कुणाशी तरी चांगलं वागण्याचं ठरवूनच तुम्ही चांगुलपणा धारण करत असता. आणि म्हणूनच तुम्ही आधीच ठरवून दयाळूपणा धारण करता. आणि लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी करत नाहीत. आणि बघा, मी त्यांच्यावर दबाव देणार नाही, पण मी केवळ असं म्हणेन की हरकत नाही. जगात लोकांवर भरपूर दबाव आहे, आपण त्यात भर घालायची गरज नाही. सैतान लोकांना भरपूर दबाव देतो, आपण त्याला मदत करायची गरज नाही. आमेन. त्यापेक्षा तुम्ही सुखी राहा, कारण मी माझा संदेश बदलणार नाही. प्रीती धारण करा. वचन 13. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करतात, त्यांचा तुम्ही मान करावा. तुम्हास बोध करतात त्यांचा तुम्ही मान करावा. मी चुकीचं वचन वाचलं. वचन 13. आणि त्यांच्या कामामुळे त्यांस प्रेमाने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांत असा. तर या दोन वचनात तो प्रीतीविषयीच बोललाय आणि आता तो शांतीविषयी बोलतोय. वचन 14. बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकांस ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांस धीर द्या, अशक्तांस आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. अशक्तांस आधार द्या आणि सहनशीलतेने वागा. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. वचन 15. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत असा सर्वांचे. या पहिल्या थेसलोनिकरांस पत्र 5 मध्ये साध्या सूचना आहेत. जणू पौल लोकांसोबत बसून म्हणाला की बघा, मला इच्छा आहे की तुमचं जीवन सर्वोत्तम असावं. येशूने आपल्याला सर्वोत्तम जीवन मिळावं म्हणून मरण पत्करलं आणि तुम्हाला सर्वोत्तम तेच प्राप्त व्हावं. आणि असे बरेच भरकटलेले लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही, आणि म्हणूनच आपण बाहेर पडून त्याच्यासाठी एक जीवित संदेश बनूया. आपण सतत शिकवण देत राहू, पण गरज असल्यासच शब्दांचा वापर करू. आपण आपल्या प्रवृत्तीची आणि कृतीची शिकवण बनवूया. तुम्ही शब्दांसोबत वाद घालू शकता, पण तुम्ही सातत्याने कृतीसोबत वाद घालू शकत नाही. ऐकलत का? बहुधा तुम्ही एक अशी स्त्री असाल जिच्या नवऱ्याचं तारण झालं नसेल. तुम्ही त्याला सुवार्ता सांगायचा प्रयत्न केला असेल, त्याने काय करायला हवं तेही, पण तो तुमच्याकडे लक्ष देत नाही. पण एक सांगू तुम्हाला, जर तुम्ही सातत्याने 5 वर्ष आत्म्याचं फळ दर्शवत गेलात तर तुम्ही त्याचं लक्ष वेधून घ्याल. तुम्ही म्हणाल 5 वर्ष? मला वाटतं अजून संयम बाळगायला हवाय. पण खरोखर हे असंच आहे जसा पौल थेसलोनिकरांसोबत बसला होता, जशी मी तुमच्यासोबत आज इथे बसलेले आहे. या विचारांचे आणि त्या विचारांचे कुणास ठाऊक. आणि बघा, अद्भुत जीवनाचा एक छान मार्ग आहे. केवळ प्रीती धारण करा, लोकांना प्रोत्साहित करा, त्यांचं मनोबल वाढवा, स्वतःसोबत शांतीत राहा, सगळ्यांशी संयमाने वागा, तुमचा संताप ताब्यात ठेवा, दयाळूपण दर्शवण्याचं ध्येय ठेवा,
चांगलं राहण्याकडे लक्ष द्या. मग तो आणखीन एक गोष्ट सांगतो की प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराचे आभार माना. परमेश्वराचे आभार माना. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. 1 थेसलोनिकरांस 5:18. एक सांगू तुम्हाला तुमची वाटणारी समस्या ही काही जगातली सगळ्यात विचित्र आणि भयानक अशी गोष्ट नव्हे. तुमची समस्या ही बहुधा तुमची समस्या नसेलही. तुम्ही म्हणाल पण मग माझी समस्या काय आहे? तुमची समस्या ही तुमच्या समस्येमुळे असणारी तुमची कृती असेल. लक्षात ठेवा, मी आज जरा थकले म्हणून हे सोपं करायला मला मदत करा. दया ही दयाळूपणा, आणि दयाळूपणा ही दया आहे. आणि बघा, आपल्याला दया आवडते. दया किती अद्भुत आहे. आणि आपण चुका करू शकतो, पण परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. तो आपल्याला त्याच्या जीवनातून दुरावत नाही, कारण आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो नाही म्हणून. आणि त्याची दया ही दररोज नवीन असते, प्रत्येक प्रहरी. आणि मला वाटतं की तो दररोज नवा जमाव जोडतो, कारण मी कालचा वापरलेला असतो. म्हणून काही जणांनी उठण्याची गरज आहे. सकाळी उठून परमेश्वरासोबत वेळ घालवणं महत्वाचं आहे. मला नाही आवडत सकाळी लवकर उठायला. पण मग तुम्हाला तुमचा दिवस संपूर्णतः भयंकर, भयानक, दयनीय असा हवाय का? तुमच्या दिवसाची सुरुवात करायला तुम्हाला काहीतरी हवंय ना. पण मग तुम्हाला ही वेळ जुळवणं जमत नसेल, तर जास्त वेळ जमत नसेल तर 5 किंवा 3 मिनिटं काढा. माहीत नाही, पण स्वतःला बाथरूममध्ये कोंडून 5 मिनिटं प्रार्थना करा. इतकंच, देवा मला मदत कर, मला मदत कर, मला प्रीती धारण करायची, मला आज घराबाहेर पडून लोकांना योग्य वागणूक द्यायची आहे. मला माझ्या समस्या आहेत ज्याने मी चिडचिडी होते, आणि तो मला इतरांवर काढू देऊ नकोस. बाहेर पडून योग्य पद्धतीने वागण्याचा निर्णय घ्या. किती जणांना हा सामान्य ज्ञानाचा सल्ला वाटतो सांगा मला. पण आपण बहुतेकदा काय करतो माहितीये, आपण आपल्या भावनांप्रमाणे वागतो. माझ्यावर खूप ताण आहे, मला नाही करावंसं वाटत असं. काय सांगू आता तुम्हाला मी, किती अडचणी आहेत मला, काय सांगणार तुम्हाला. सगळ्यांना अडचणी असतात. अडचणींशिवाय माणूसच नाही, सगळ्यांनाच अडचणी असतात. आणि तुमची अडचण काहीही असली तरी या ठिकाणी तुमच्यापेक्षा अधिक अडचणीत असलेला कोणीतरी असेलच ना कोणी. बघा, दया फार अद्भुत अशी गोष्ट आहे. चला मत्तय 11:28 पाहू. मी केवळ चांगलं होण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करते. मी तुम्हाला सांगू शकते, अहो मी खरंच इतकी कुचकी ख्रिस्ती होते. निदान मी कबूल तरी करते. तुमच्याकडे तुमचा एक चर्चचा मुखवटा असतो. चर्चच्या दारात आल्याला तुम्ही तो घालता नाही का? प्रभूची स्तुती असो, धन्यवाद येशू, परमेश्वराचा गौरव असो, हालेलुया, आमेन, 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 आमेन. लव्ह यू पास्टर, लव्ह यू सिस्टर, लव्ह यू ब्रदर, आमेन. आणि मग तुम्ही घरी परतता. या घरातल्या लोकांना काय झालंय काय, मला सगळ्या गोष्टी सहन करण्याचा कंटाळा आलाय, आता खरंच खूप कंटाळा आलाय. मला आठवतं, मी चर्चमध्ये देवच्या शेजारी हात उंचावून गाणी गात होते आणि डोक्यात विचार होते, याला जर वाटत असेल ना मी याच्यासाठी घरी जाऊन स्वयंपाक करणार आहे, तर याची काही खैर नाही आता. हा केवळ फुटबॉल पाहत बसतो आणि त्यानंतर सगळी कामं घरातली मीच करत बसते. मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. ऑल सरेंडर ऑल. काय ओळखीचं वाटतंय ना हे सगळं. येशू आपल्यासाठी इतका आकर्षक का आहे? कारण तो तसा आहे. जर तो आपल्या उदाहरणाद्वारे आपला वापर जगात त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी करतो आहे, तर आपणही तसंच असायला हवं नाही का? आपण काय करू शकतो तर या कितीही गलिच्छ असलेल्या जगात बाहेर पडून आत्म्याच्या फळाचं प्रदर्शन करू शकतो. आणि मी लोकांना तुमचा फायदा घेऊ देण्याबद्दल किंवा तुम्हाला तुडवून जाण्याविषयी बोलत नाही. मी परमेश्वरासारखं वागण्याविषयी बोलतीये. येशू लोकांना जे सांगायला हवं ते सांगत असे, तो लोकांशी स्पष्टपणे बोलत असे, पण तो त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर ठेवत नसे.
आणि याचा मी आज सकाळी विचार करत होते की लोकांना शिक्षा देण्याचा एक प्रकार आपण करतो जी क्षमा करणं नाहीये. आपण भिंती बांधून त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर ठेवतो जेव्हा ते आपल्या इच्छेनुसार वागत नाहीत. एक सांगू, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अगदी शेजारी उभं राहूनही त्यांना आपल्या आयुष्यातनं बाहेर ठेवूच शकता. मला वाटतं मी बोचरा पण खरा संदेश देतेय. मी तुला पुन्हा स्वीकारणार नाही. तू पुन्हा मला दुखवायचं नाहीयेस. एक सांगू, तुम्हाला दुखावलं जाण्याची तयारी नसेल तर तुम्ही प्रीती नाही करू शकत. तुम्ही जर इतरांना बाहेर ठेवाल तर स्वतःलाच कैदेत ठेवाल. नक्कीच. आपण एकमेकांसोबत सहभागिता दाखवावी. तुम्ही दुखावले जाल पण परमेश्वर तुमचा आरोग्यदाता आहे. तो तुमच्यात वास करतो. तुम्हाला कोणी काहीही केलं तरी तो ते सुधारेल. मत्तय अध्याय 11 वचन 28, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. मी तुमचा भार कमी करीन आणि मी तुमचा जू माझ्यावर घेईन, कारण मी सौम्य आहे. तुमच्या आत्म्याला विश्रांती मिळेल. माझा जू परिपूर्ण आहे. तुम्हाला आरामदायक वाटेल, कारण माझा भार हलका आहे आणि वाहण्यास सोपा आहे. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका. तुमच्या जीवास विसावा मिळेल, कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. आता यातून मला काय समजतं माहिती? येशू सोबत राहणं अगदी साधं आणि सोपं होतं. तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्यासोबत संबंध ठेवण्या इतके तुम्ही सोपे आहात? शांतपणे विचार करा जरा यावर. खरंच तुमच्यासोबत राहणं सोपं आहे का? तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काय करावं लागेल? सुखी ठेवण्यासाठी काय करावं लागेल? एखाद्या व्यक्तीला किती योग्य गोष्टी लागतील जेणेकरून तुम्ही त्यांच्या चुका दुर्लक्षित करू शकाल? ओह बाबा, मी काही जणांना अस्वस्थ करते. अगदी असं की जणू थांबा, आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. देव सोबत राहणं खरंच सोपं होतं, पण सांगताना खरंच वाईट वाटतं की माझ्यासोबत राहणं हे अनेक वर्ष फारच अवघड होतं. अन्याय. कारण माहितीये? कारण मी स्वतःसोबतच आनंदी नव्हते. मला मीच आवडत नव्हते, म्हणूनच कुठलीही गोष्ट मला आवडत नव्हती. आणि जेव्हा दयेची बाब असते, जर तुम्ही परमेश्वराची दया स्वतःसाठी स्वीकारू शकला नाही तर इतरांसोबतही तुम्ही दया नाही करू शकणार. देवाचा दयाळूपणा तुम्ही जर स्वीकारू शकला नाही तर तुम्ही दया नाही करू शकत. आपल्याकडे जी गोष्ट नाही ती आपण इतरांना नाही देऊ शकत. म्हणूनच या सगळ्याची सुरुवात देवासोबतच्या नात्याशी होते. तुमचं देवाबरोबरचं नातं कसं आहे? तो कठोरपणे आणि कडक शिस्तीने कार्य करून घेणारा नाही. तो दयाळू आणि कनवाळू आहे, चांगला आणि क्षमा करण्यास तत्पर आहे आणि त्याच्यासोबत राहणं सोपं आहे. येशूने म्हटलं, माझ्याकडे या. माझ्यासोबत राहणं सोपं आहे. मी तुमचं जीवन थोडं सोपं करीन. मी तुमच्यावर दबाव टाकणार नाही. प्रत्येक वेळी चूक केली की मी तुम्हाला वाईट वाटू देणार नाही. मदत लागेल तेव्हा मी तुम्हाला मदत करीन. चूक केली तर मी ती जाऊ देईन आणि म्हणेन हरकत नाही, आपण सगळेच चुका करतो. पण तुम्ही म्हणाल, पण जॉयस असं वागलं तर लोक आपल्याला तुडवून जातील, त्याचं काय? पण वेळ येते तेव्हा तुम्ही लोकांचा विरोध करायला हवा. म्हणजे माझा एखादा कर्मचारी जर कामावर सातत्याने उशिरा येत असेल, तुम्ही रोज म्हणता कामा नाही, हरकत नाही, ताण घेऊ नको. कधीतरी म्हणणारच ना तुम्ही, पुन्हा उशीर झाला तर तुला नोकरी गमवावी लागेल. पण त्यातही मी त्यांचाच फायदा पाहतेय. आणि मी अशा परिस्थितीविषयी बोलतेय की जेव्हा लोक खरंच खूप गोंधळ घालतात. एक सांगू, आपण सगळेच चुका करतो आणि यात कुणाचीच चूक नाही. एखाद्या दिवशी एखादा पुरुष आपल्या स्त्रीच्या इच्छेप्रमाणे वागू शकला नाही तर, कारण खरं सांगू का, तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला माहितीये तुमच्या गरजा रोज बदलतात.
एखाद्या दिवशी तुम्हाला प्रेमाचा स्पर्श हवा असतो, दुसऱ्या दिवशी हात लावू नकोस मला. दूर राहा माझ्यापासून. आणि तू बिचारा नवरा, अच्छा स्त्रियांनो, माझ्याकडे पहा. क्षणभराकरता मला तुमचं लक्ष वेधायचंय. तुम्हाला असं काही सांगायचंय जे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला सुखी ठेवण्याचं काम तुमच्या नवऱ्याला देणं बंद करून टाका लगेच. मग तुम्ही म्हणाल, पण त्यानेच तर मला सुखी ठेवायला हवं ना. काय करायचं ते मीच सांगते. तिथून सुरुवात करू नका. त्याला सुखी ठेवण्यासाठी तुम्हाला जमेल ते तुम्ही करायला लागा. मला वाटतं कठीण प्रसंग येण्याआधीच प्रार्थना करणं अतिशय महत्वाची अशी बाब असते. ते कदाचित कठीणही जाईल. रोज प्रार्थना का करू नये की देवा, आज दया करण्यास आणि मला दुखावेल त्या व्यक्तीला क्षमा करण्यास मला मदत कर. आपलं जीवन आत्म्याच्या फळात जगूया आपण. मला नाही वाटत की हे सहज होईल. आपण त्यावर लक्ष केंद्रित करायलाच हवं. आपल्याला त्याची इच्छा हवी, आपल्याला त्यात वाढण्याची इच्छा हवी. आणि जेव्हा ती इच्छा असते, परमेश्वर आपल्यासोबत असेल आणि ते घडवून आणण्याचं सामर्थ्यही तो आपल्याला देईल. का करत नाही? मग बघा तुमच्या आयुष्यात कसे आशीर्वाद येतील. मला वाटतं तुम्हाला ही शिकवण फारच आवडेल. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.